नमस्कार. दौंड जनता न्यूजमध्ये आपले स्वागत. दौंड तालुक्यातील केडगाव येथून एक अतिशय दुर्दैवी आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. केडगाव गावच्या हद्दीत व्यंकटेश पेट्रोलियम पंपासमोर पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात आजोबा आणि त्यांच्या अवघ्या 17 वर्षीय नातवाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार रविवारी 16 ऑगस्ट रोजी पहाटे सुमारे 4 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. लातूर जिल्ह्यातील रेणापूर परिसरातील रहिवासी असलेले अँब्युलन्स चालक ओंकार अंतराम कणसे हे अँब्युलन्स भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे चालवत असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. दरम्यान चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या MH23AU 1817 क्रमांकाच्या कंटेनरला अँब्युलन्सने पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात अँब्युलन्समधील 70 वर्षीय शेटीबा वडजी मुधोळकर आणि 17 वर्षीय देवानंद सुरेश मुधोळकर यांचा मृत्यू झाला. या अपघातात सचिन सुरेश मुधोळकर हे किरकोळ जखमी झाले असून वाहनाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या प्रकरणी सचिन मुधोळकर यांच्या फिर्यादीवरून यवत पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 842/2026 दाखल करण्यात आला आहे. आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांसह मोटार वाहन कायदा कलम 184 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या भीषण अपघाताचा पुढील तपास यवत पोलीस करत आहेत. केडगावमधील या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अशा स्थानिक आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा दौंड जनता न्यूज.